व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा बंद असल्याने लहान मोठे हॉटेल व्यावसायिक अडचणीत आले आहेत, तर घरगुती गॅस सिलेंडर सध्या उपलब्ध असल्याने सर्वसामान्य नागरिकांना अडचण नाही। मात्र व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा बंद करण्यात आल्याने हॉटेल व्यवसायावर मोठा परिणाम होण्याची शक्यता निर्माण होत आहे। युद्धाची परिस्थिती अशीच कायम राहिली तर हॉटेल व्यवसाय गर्तेत जाण्याची भीती व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे। मात्र दुसरीकडे सर्वसामान्य ग्राहकांना चिंता करण्याची गरज नाही, असे चित्र सध्या जिल्ह्यात आहे। चंद्रपूर जिल्ह्यात गॅस सिलेंडरचा काळाबाजार केला जाऊ नये, तसे आढळल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा पुरवठा विभागाकडून देण्यात आला आहे। अशी स्थिति है कि हमें घर लेके तो आ रहे हैं सिलेंडर, पर सिलेंडर नहीं है और इसी कंडीशन रहा तो बस सबको भूखे मरने का कारोबार है। जवळ कमर्शियल सिलेंडर जवळपास बंद झालेले आहे, पण 14 kg चे सिलेंडर आहे जवळपास ते चालू आहे आणि बरे स्टॉक उपलब्ध आहे। ज्यांचे नंबरचे वर्किंग हे सिस्टम मध्ये थोडा प्रॉब्लेम आहे, सेंट्रलाइज प्रॉब्लेम आहे, तो सॉल्व 1-2 दिवसात सॉल्व होईल। त्याच्यामुळे सिलेंडर पर्याय उपलब्ध सध्या तरी आहे। जवळपास जे कालखंड पहिले 21 दिवसाला एक सिलेंडर मिळत होतं, तो कालखंड आता जवळपास 25 दिवसाला एक सिलेंडर मिळत आहे। जवळपास आमच्या एजन्सीमध्ये जवळपास 4,000च्या जवळपास दर महिन्याला आमची सेलिंग होती, पण जवळपास कंपनीने आमचा अर्ध्यावर स्टॉक आणला। पण येणाऱ्या दिवसात जर असंच युद्ध चालू राहिलं तर येणाऱ्या दिवसात त्रास होईल असं आम्हाला वाटतं। सध्या चंद्रपूर शहरात जवळपास 15 गॅस एजन्सीज आहे। त्यामध्ये कुठलाही पुरवठा म्हणजे असं लोकांकडून कुठल्याही तक्रारी नाही की आम्हाला सिलेंडर वगैरे मिळत नाही आहे। तर आपल्याकडे जवळपास त्याचप्रमाणे पेट्रोल पंप इथेही आपल्या शहरात जवळपास 50,000ची मागणी असते, परंतु ती फुलफिल आहे आणि कोणालाही असा म्हणजे तक्रार वगैरे कार्यालयात आहे। आपल्याकडे डेली मागणी 50,000ची असते आणि जिल्ह्यात 1.5 लाखाची आहे, तर ती सर्व फुलफिल आहे। असं कुठलीही तक्रार या कार्यालयात प्राप्त नाही। एक गट स्थापन केलेला आहे, तर प्रत्येक हॉटेलवर जे कोणी कमर्शियलच्या ऐवजी जर घरगुती यूज करत असेल तर त्याच्यावर नक्की फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल।